मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय बैठक तहकूब करणं, ॲडजर्नमेंट ऑफ अ मीटिंग. आता कुठच्याही सभेला ज्यावेळेला ॲडजर्नमेंट करायची पाळी येते, म्हणजे स्थगित करण्याची पाळी येते, तर ती विविध कारणांमुळे असू शकते. पण सर्वसाधारणतः स्थगित करणं म्हणजे बैठक आणि तिच्या कामकाजाचे तात्पुरतं निलंबन किंवा विलंब करणं असा त्याचा अर्थ होतो. स्थगित करण्या ही गोष्ट जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ती बैठक त्याच दिवशी स्थगित केल्यानंतर चालू होऊ शकते, परत एकदा पुन्हा एकदा काही कालावधीनंतर, किंवा पुढच्या तारखेला ती नियोजित केली जाऊ शकते आणि ती त्या तारखेला होऊ शकते. आता बैठक तहकूब केल्याने तीच बैठक ठरलेल्या तारखेला ब्रेकसह चालू होते. पण मग बैठक कुठच्या कारणामुळे अशी तहकूब करण्यात जाऊ शकते ती कारणं आपण बघूया. पहिली गोष्ट म्हणजे कोरमचा अभाव. कोरम एक नक्की केलेला असेल, समजा 30 जणांचा कोरम या सभेला लागेल आणि 25 जण उपस्थित आहेत. सभेची वेळ सकाळी 10 आहे. 10 वाजता 25 जण झाली, 30 जणांचा कोरम झाला नाही. मग ती सभा ठराविक कालावधी करता की जो तो विषय पत्रिकेत दिलेला असतो की जर कोरम पूर्ण नाही झाला तर 15 मिनिटांनंतर किंवा अर्ध्या तासानंतर बैठक त्याच ठिकाणी कोरम शिवाय त्याच विषयांकरता ती चालू होईल. आता दुसरं कारण एक असतं ते म्हणजे मीटिंग सुरू झाली 10 वाजता, 1 वाजलाय, लोकांना भुका लागल्या आणि मीटिंग अजून एक 3:30-4 पर्यंत चालणार आहे असं लक्षात आलं. मग बाबा ती मीटिंग आपण तात्पुरती काय करूया, तहकूब करूया, जेवणाचा आपण ब्रेक घेऊया. जेवणानंतर ब्रेक के बाद उरलेला जो विषय पत्रिकेवरती जे विषय आहेत त्या विषयांवरती परत ती बैठक परत चालू होते. ही जेवणाकरता की इतर गोष्टी करता जी ब्रेकची आवश्यकता आहे, कदाचित लाईटच गेली, मग लाईट गेल्यानंतर ती तात्पुरती आपण तहकूब करूया, लाईट आले तर लगेच आपण चालू करू, असा जो प्रकार असतो तो ब्रेक. आणि तिसरा जो भाग असतो तो म्हणजे समजा 2 रात्री 8ची मीटिंग झाली, 12:30-1 वाजले. आता बाबा मीटिंगचे विषय खूप बराच वेळ चालणारी मीटिंग दिसते, तर आज काही मीटिंग पूर्ण होऊ शकत नाही. लोकांच्या घरनं फोन यायला लागले म्हटल्यानंतर मग ती मीटिंग तहकूब करणं किंवा काहीतरी घन विषय, त्या घन विषयांवरती काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती अभ्यास करण्याची आवश्यकता आहे आणि अभ्यास करून उत्तर देण्याची आवश्यकता आहे. खजिनदाराला काही प्रश्न विचारला, खजिनदार म्हणाला की या संदर्भात मला माहिती घेतल्याशिवाय मी उत्तर नाही देऊ शकत. मीटिंग जर तहकूब केली तर उद्या किंवा परवा मी त्याचं उत्तर देऊ शकतो. असे जेव्हा विषय येतात त्यावेळेला ती सभा, म्हणजे गुंतागुंतीचा मुद्दा असेल किंवा वेळेचा अभाव असेल, ती सभा पुढील निश्चित केलेल्या तारखेला ठरलेल्या वेळी ती सभा परत एकदा त्याच विषय पत्रिकेनुसार चालू होते, उरलेल्या विषय पत्रिकेकरता चालू होते, ती ॲडजर्न सभा. त्यामुळे अशी जी सभा असते ती जी पुढच्या तारखेला जाते, त्या विषय पुढच्या तारखेला जाणाऱ्या याच्यात विषय पत्रिका नवीन नसते, नवीन नोटीस इश्यू करायची गरज नसते. इतकंच काय तर कोरमची पण गरज नसते, कारण तुम्हाला माहिती आहे की सभा होणार आहे. त्यामुळे आजचा विषय जो होता तो बैठक तहकूब करण्यावरती होता. मला असं वाटतं मीटिंग ॲडजर्न करणं किंवा बैठक तहकूब करणं हा विषयावरती मी कमी शब्दामध्ये तुमच्यासमोर त्याचा संपूर्ण जो काय विषयाची चौकट आहे ती तुमच्यासमोर मांडली. पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.